शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सहकार कृषी शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर आता सर्वाधिक आमदारांचा जिल्हा झाला आहे। कधी नव्हे एवढी संख्या आमदारांची वाढली आहे। यातून आमदार निधी अधिकच मिळणारच आहे। शिवाय राजकीय ताकदी वाढत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर प्राजक्त तनपुरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे। प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर जिल्ह्यात आमदारांची एकूण संख्या 19 वर पोहोचली आहे। एकूण 19 आमदारांसह आता राज्यात सार्वत्रिक प्रतिनिधित्व असलेला जिल्हा बनला आहे। सीना नदी हा नगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदी पात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात आली आहे। अतिक्रमण करणाऱ्या वीट भट्ट्यांसह कोणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल। तसेच नदीचे नैसर्गिक स्वरूप जपून नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक जागा विकसित केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचाली सुरू झाल्या असताना प्रशासनातही त्यांचे पडतास उमटताना दिसू लागले आहेत। जिल्हा बँकेवर प्रशासक म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती केली होती। मात्र अचानक अध्यक्षपद हे नाशिक विभागीय संभाजी निकम यांच्याकडे देण्यात आले आहे। बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदलाला राजकीय झालर असल्याची चर्चा आहे। दरम्यान बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर निकाळजे यांचा पहिला सत्कार विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केला होता। सावडी परिसरातील नगर मनमाड रोडवर अतिक्रमणाची तक्रार केल्याने एका किराणा दुकानदाराची कार अडवून त्यावर पाठीमागून दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सावडीतील 4 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। संतोष नामदेव वाकळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून सोपान भगवान वाकळे, किशोर भगवान वाकळे, प्रसाद सुरेश वाकळे आणि केतन ठाणगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केडगाव परिसरातील 5 गोडाऊन येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला। ही घटना शनिवारी सायंकाळी घडली। सोमनाथ दत्तात्रय साखरे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश कैलास चेंदूकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।